हेलो नमस्कार. पुणे बार असोसिएशन तर्फे मी सभेला सर्व वकील वर्गाचं खूप खूप स्वागत करतो. आज पुणे बार असोसिएशनच्या तर्फे व्याख्यान मालिकेचे आयोजन केलेले आहे. आजचे व्याख्यान सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट डॉक्टर अरविंद सुधाकर आवडकर यांचे सुप्रीम कोर्ट ऑन लीगल लॉ ॲट करंट पॉलिटिकल केसेस या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. प्रथमतः मी पुणे बार असोसिएशनच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. मी पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना करावी. पुणे बार असोसिएशनच्या व्याख्यानमालेतला आजचा विषय सुप्रीम कोर्ट ऑफ हिंदू लॉ अँड करंट पॉलिटिकल केसेस. सुरुवात करताना मला एक गोष्ट सांगण्याचा अत्यंत आनंद वाटतो की आम्ही बोलता बोलता कमिटी म्हणून बोलत होतो की बाबा लेक्चर कसं ॲडव्होकेट आरविंदावर म्हणायचं, डॉक्टर आरविंदावर म्हणायचं. ॲडव्होकेट म्हणताना ते एक वेगळं फिलिंग आहे, सगळं आहे, नक्कीच आहे. पण डॉक्टर म्हणताना जो काही तो अभिमान आहे, त्यामुळे सगळ्यात पहिलं तुम्ही सरांना त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. सरांचं पण सरांचं. आणि मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना ऐकायचं या विषयावर. सरांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांचा लेक्चर सुरू करावं. थँक्यू. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुणे बार असोसिएशनचे अशोक ऑफिसर बऱ्याच वेळा मला मिळाले, पण आमचे मित्र अध्यक्ष झाल्यानंतर ही पहिलीच संधी आहे जेव्हा मी या व्यासपीठावर बोलत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी ठरलेले सर्व मान्यवर वकील बंधू, सगळे ज्येष्ठ सिनियर वकील, ज्युनियर वकील, सर्व वकील बंधू. मला जो आज दिलेला विषय आहे तो आहे सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑन हिंदू लॉ and Supreme Court cases various political decisions. आणि सुप्रीम कोर्टाचे एक 3-4 तुम्हाला काय काय खासियत आहे भारतीय सुप्रीम कोर्टाची ती मी तुम्हाला सांगतो आणि मग मुख्य विषयाकडे आपण जाऊ. जगाच्या पाठीवरती जितके कोणते प्रगल्भ देशांचे सुप्रीम कोर्ट आहेत, अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट असेल, कॅनडाचं असेल, ऑस्ट्रेलियाचं असेल, जे कोणते प्रगल्भ देशांचे सुप्रीम कोर्ट आहेत त्यांच्याशी जर भारताच्या सुप्रीम कोर्टाची तुलना केली तर भारतीय सुप्रीम कोर्ट जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बलाढ्य पॉवरफुल सुप्रीम कोर्ट आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये होणारे किंवा न्यायनिवाडा केले जाणारे जे केसेस असतात ते फेडरल स्वरूपाचे असतात.
म्हणजे बेळगाव कर्नाटकचं का बेळगाव महाराष्ट्राचं अशा प्रकारच्या केसेस अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये फेडरल वादाच्या असतात. वर्षाकाठी अमेरिकन सुप्रीम कोर्टामध्ये 29 ते 30 केसेस फक्त निकाली निघतात वर्षाकाठी. ऑस्ट्रेलिया कॅनडामध्ये तो आकडा 50च्या वरती जात नाही. पण भारताचं जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे जिथं मी वकिली करतो आणि ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहे, मित्रांनो, भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये 33 अधिक 1 असे 34 न्यायमूर्ती आहेत. डिव्हिजन बेंच मध्ये ते 2-2 करून असे 17 कोर्ट हॉलमध्ये हे मान्यवर न्यायमूर्ती बसतात. प्रत्येक न्यायमूर्तीच्या समोर रोजच्या रोज कमीत कमी 60 केसेस लागलेल्या असतात. 60 गुणिले 17 म्हणजे 1200 केसेसचा न्याय निवाडा करून 10:30 वाजता बसतात आणि 2:30-3 वाजता 4 वाजता ते उठतात. 3-4 तासामध्ये 1200 केसेसचा न्याय निवाडा रोज झालेला असतो. याच्यामध्ये 5-50 लोकांना जन्मठेप द्यायची का निर्दोष सोडायचं, 2-3 लोकांना फाशी द्यायची का त्यांना जन्मठेप द्यायची, अशा प्रकारचे वाद असतात. म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या एखाद्या 2 भावांच्या 2 एकर जमिनीचा वाद सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जातो. आणि एखाद्या नदीचं पाणी कोणत्या राज्याने कसं त्याचं विभाजन करायचं हा वाद सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये भारताच्या जातो. कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत एखादी टाचणी जरी भारतामध्ये पडली ना तर त्याचा न्यायिक आणि संविधानिक अंत हा भारतीय सुप्रीम कोर्टामध्ये होतो. ही भारतीय सुप्रीम कोर्टाची खासियत आहे. आपल्याकडे ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन बेंच असं म्हणतो, म्हणजे घटनात्मक खंडपीठ, म्हणजे 5 न्यायमूर्तींचा खंडपीठ. 145 आर्टिकल प्रमाणे जेव्हा 5 न्यायमूर्ती एकसाथ इकट्ठे बसतात त्याला घटनात्मक खंडपीठ म्हणतात. 550 लोकसभेचे खासदार, 250 राज्यसभेचे खासदार आणि 1 राष्ट्रपती हे एकीकडे, तिथं कायदा बनतो त्याला आपण पार्लमेंट म्हणतो, ते 801 लोक एकीकडं आणि सुप्रीम कोर्टातले 5 न्यायमूर्ती एकीकडं. एखाद्या तराजूमध्ये जर आपण त्यांना ठेवलं तर भारतामध्ये 5 न्यायमूर्ती जे सांगतात त्यांचं वजन जास्त असतं, ते भारतामध्ये ब्रह्मवाक्य असतं. ही भारतीय सुप्रीम कोर्टाची खासियत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्या खासदारांनी समजा ठराव केला की मतदारसंघामध्ये खर्च फार असतो, महिन्याचा पगार 1 कोटी रुपये करा, सगळे हात वर करतील. हे 5 न्यायमूर्ती आडवे येतात आणि यांचं म्हणणं त्या 801 लोकांवर सर्वच ठरतं. ही भारतीय सुप्रीम कोर्टाची खासियत आहे. वली नरिमन साहेबांचं एक खूप छान पुस्तक आहे, गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. वली नरिमन सुप्रीम कोर्टातले विद्वान दिग्गज वकील आहेत. 90-95 वय आहे. वाचण्यासारखं पुस्तक आहे. त्यांनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये जी परंपरा आतापर्यंत फॉलो केली जाते त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. वली नरिमन साहेब असं म्हणतात की अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला मार्बल कॅसल असं म्हटलं जातं. तर 9 न्यायमूर्ती रोज एकाच बेंचवरती एकसाथ बसतात अमेरिकेमध्ये. ते जेव्हा सकाळी 10 वाजता स्थानापन्न होतात, तिथे जो आरोळी देणारा दरबार मट्टेवाला कोर्टाचा अधिकारी असतो तो रोज सगळ्यांना आरोळी देऊन सांगतो त्यांची जेव्हा बसण्याची वेळ असते तेव्हा की गॉड सेव्ह द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड सेव्ह दिस ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. अशी घोषणा रोज 10 वाजता अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात होते. आमच्या देशाला वाचव आणि आमच्या सुप्रीम कोर्टाला वाचव अशी भगवंताला ते विनंती करतात. राष्ट्रपतीला वाचव असं नाही म्हणत. त्या सूज्य नागरिकांना हे माहिती आहे की जर देश आणि न्यायव्यवस्था टिकली तरच देशाचा कारभार सुरळीत चालेल, ही त्याच्या मागची प्रगल्भ भूमिका आहे. आपल्याकडे सुद्धा आपण इंडियन सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. दिल्लीच्या थंडीमुळे मला जरा पाणी पिण्याची खूप आसक्ती आहे. भारतीय सुप्रीम कोर्टाला आपण गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, राज्यघटनेचं संरक्षण. तर राज्यघटनेचं संरक्षण म्हणजे कसं, आता आमच्याकडे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दीपक मिश्रा साहेब नावाचे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती होते, नंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले. ते सकाळी पहाटे रात्रीपासून पहाटे 5 वाजेपर्यंत अफजल गुरु जो मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी होता त्या केसच्या खटल्याच्या न्याय निवाड्यासाठी रात्रभर डोळ्यात तेल घालून कोर्टामध्ये बसलेले होते. तर सुप्रीम कोर्ट गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला मी एक कविता सांगतो. मैथिली शरण गुप्त नावाचे कवी आहेत उत्तरेमध्ये. त्यांची प्रसिद्ध कविता आहे की जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासासाठी 14 वर्ष गेलेले असतात तेव्हा राम आणि सीता जेव्हा त्या झोपडीमध्ये वनवासात विश्राम करतात तर रात्रीच्या वेळी लक्ष्मण धनुष्यावरती बाण ताणून त्यांना सतत पहारा देत असतो. तसंच आपलं सुप्रीम कोर्ट
रात्रभर जागा राहून राज्यघटनेचं संरक्षण करतं, तसं लक्ष्मण त्या झोपडीचं संरक्षण करतं. ती कविता अशी आहे, हिंदी मधली आहे, हळूहळू सांगतो की जाग रहा है कौन धनुर्धर, जबकि वन वन सोता है, भोगी कुसुमा युद्ध योगी सा बना दृष्टिगत होता है। इस कुटिया में, झोपड़ी, इस कुटिया में कौन सा धन है जिसकी रक्षा में इसका तन है, मन है, जीवन है। झोपडीत असं काय धन आहे की जीवाची बाजी लावून हा लक्ष्मण किंवा सुप्रीम कोर्ट रक्षण करतंय? कवी उत्तर असं देतो, मृत्यू लोक मालिन्य में स्वामी संग जो आई है, तीनों लोक की लक्ष्मी ने आज ये कुटिया अपनाई है। विजन वेश है, विजन शेष है, निशाचरी माया ठहरी, वीर वंश की लाज यही है, वीर क्यों ना हो पहरी। याचा अर्थ असा आहे की अधपतनात गेलेल्या दुर्बळ घटकांना सबळ करणारा, वंचितांना न्याय मिळवून देणारा राज्यघटनेसारखा एक नीतिमान ग्रंथ, त्याच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा अशा रक्षकावरती हवी जो स्वतः नीतिमान आहे। नीतिमत्तेचे सगळे निकष ज्युडिशियल पर्यायाने सुप्रीम कोर्टामध्ये आढळतात, म्हणून सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। आपल्याकडे असंही म्हटलं जातं आर्टिकल 141, आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात की हिंदू लॉ सुप्रीम कोर्टाच्या चष्म्यातून किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये। हिंदू लॉ हा विषय असा आहे की तो पुस्तकात नाही सांगता येतो, पण मी मुद्दाम असं सांगितलं की आपण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या द्वारे ह्या कायद्याचा अभ्यास करू। का तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची ही खासियत असते आर्टिकल 141 प्रमाणे की द लॉ डिक्लेअर्ड बाय सुप्रीम कोर्ट इज बाइंडिंग ऑन ऑल द कोर्ट्स इन इंडिया। वरिष्ठाने दिलेला निकाल हा कनिष्ठावरती तो कनिष्ठाला बांधील असतो, असं त्या 141चं प्रिन्सिपल आहे। आता हे राज्यघटनेतलं प्रिन्सिपल जर तुम्ही भगवद्गीतेतला 3रा अध्याय पाहिला तर कृष्ण सुद्धा अर्जुनाला थिअरी ऑफ प्रेसिडेंटच सांगतो। तो म्हणतो यद यदा चरती श्रेष्ठस्त ततत देवेचरो जनाः, श्रेष्ठ जे करतात ते कनिष्ठ पाहतात आणि ते करण्यासाठी प्रवृत्त प्रोत्साहित होतात। म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की येथ वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती, ते येर अनुष्ठिती सामान्य सकळ। घरात वडील जे करतात ते मुलं पाहतात आणि त्याचं अनुकरण करायला बघतात। हातात सिगरेट घेऊन मुलाला सिगरेट नकोस असं वडील सांगू शकत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। पुढची ओवी अशी आहे, अध्याय 3 158 नंबरची ज्ञानेश्वरीतली ओवी, ते म्हणतात हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती। जो वयाने मोठा आहे त्याचं आचरण हे विशेष आणि संताप्रमाणे असलं पाहिजे, म्हणून सुप्रीम कोर्टाने उच्चारलेला प्रत्येक शब्द भारतभर कायदा म्हणून अंमलबजावणी होते। सुप्रीम कोर्ट सुद्धा न्यायनिवाडा करताना सतर्क असतं आणि विचार मंथन, चिंतन आणि सगळ्यांचं विवेचन ऐकल्याशिवाय सुप्रीम कोर्ट उथळपणे निर्णय देत नाही, मला हे सांगायचं होतं। आता आजचा आपला जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे हिंदू लॉ, की ज्या विषयामध्ये मी डॉक्टरेट किंवा पीएचडी केली। हिंदू लॉ तसा फार गहन गंभीर मोठा विषय, विस्तृत विषय आहे। त्याच्यातले तुम्हाला जितके एस्पेक्ट्स वेळेप्रमाणे आपले कव्हर होतील ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। हिंदू कायद्यामधली जी बेसिक फिलॉसॉफी आहे की मुलींना हक्क द्यायचे नाहीत, मुलाला हक्क द्यायचे, आणि आता मुलींना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हक्क मिळायला लागले। हिंदू कायदा 10,000 वर्ष जुना आहे आणि हिंदू कायद्याचं जे मूळ तत्व होतं ते म्हणजे अपुत्रस्य गतिः नास्ति। अपुत्रस्य गतिः नास्ति म्हणजे ज्याला मुलगा नाही त्याला काही नाही, त्याचं इथंही काही नाही आणि मेल्यावरती तिथेही काही नाही, असं हिंदूचं म्हणजे माझं मत नाहीये, पण हिंदू शास्त्रांमध्ये असं म्हटलं जातं, चुकीचं आहे। पण अपुत्रस्य गतिः नास्ति, इथेही काही नाही म्हणजे भाऊबंदीमध्ये वाद झाले तर वडिलांच्या पाठीमागे उभा राहणारा मुलगा नाही, म्हणजे इथेही काही नाही, आणि मेल्यावरती पुण्य कमी पडलं तर पिंडदान करण्यासाठी आणि पितृपक्षामध्ये जीव घालण्यासाठी कोणी नाही, म्हणून मुलगा पाहिजे, म्हणून मुलगा हवा। आणि मग आता मुलाने आपल्याला पिंडदान केलं पाहिजे, पुण्य दिलं पाहिजे, मग काहीतरी आमिष द्यायला हवं, म्हणून सगळ्या मिळकतीचा वारसदार फक्त मुलाला आणि त्याच्यातून मुलीला वगैरे। आपण जेव्हा इथे बालगंधर्व चौकामध्ये येतो तर झाशीच्या राणीचा पुतळा आहे, बरोबर, म्हणजे महिला शक्तीचं शौर्याचं प्रतीक असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी, हातात तलवार आणि घोड्यावरती स्वार असणारी ती महिला, बरोबर।
पाठीवरती मुलगा आहे, तुम्ही तो पुतळा नीट पहा, त्याच्या पाठीवर मुलगा आहे, मालक मागं बसलाय आणि ही संरक्षक आहे, गार्डियन आहे. डॉक्ट्रिन ऑफ लॅक्सेस जी डलहौसीची होती की ज्याला पुरुष वारसदार नाही, राज्य खालसा होत असे, म्हणून शेवटी कर्तबगार स्त्री असून सुद्धा गाडीवर बसण्याचा अधिकार नव्हता. त्या बालकाला बसवायचं आणि हिने फक्त रक्षण करायचं, ही आपली हिंदू फिलॉसॉफी होती. मित्रांनो, आपल्याकडे बंगालमध्ये जी हिंदू स्कूल फॉलो केली जाते ती म्हणजे आपल्याकडे मिताक्षरा स्कूल, बंगालमध्ये दयाभागा स्कूल, ती जिमूत वाहनाकडनं आलेली आहे. बंगालमध्ये पुरुषांना आणि स्त्रियांना समान प्रॉपर्टी मिळकतीमध्ये अधिकार आहे. बंगालमध्ये जी सती परंपरा आहे की नवरा वारल्यावरती सती जायचं, याच्या मागचं सुद्धा प्रमुख कारण म्हणजे की लग्न करून सासरी गेलेली आपली बहीण तिथं आता विधवा झाली, तिथं राहणार नाही, आपल्याकडे येईल, आपली हिस्सेदार होईल, त्याच्यापेक्षा जळून गेलेली सती गेलेली बरी, हे त्याच्या मागचं एक कारण होतं. आपल्याकडे हिंदू कोड बिल म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली असे ते विद्वान व्यक्तिमत्व, त्यांनी हिंदू कोड बिल म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि आंबेडकरांच्या मध्ये मतभेद झाले होते आणि डॉक्टर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की महिलांना 1956-55 पासूनच तुम्ही मिळकतीमध्ये कोपाटसारी करून टाका मुलींना आणि समान हक्क देऊन टाका. पण तेव्हाच त्यांचं हे जे काही आर्ग्युमेंट किंवा म्हणणं होतं हे मान्य नव्हतं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी लॉ मिनिस्ट्रीचा राजीनामा दिला होता. आश्चर्य वाटेल, जेव्हा पहिल्या पार्लमेंटमध्ये हिंदू कोड बिल डिस्कशन साठी आलेलं, चर्चेसाठी आलेलं होतं, तेव्हा महिलांना हक्क नकोत असं सांगणाऱ्या महिला होत्या. म्हणजे ज्या जुन्या बायका म्हणायच्या की बाईची शत्रू बाई असते, महिलांना हक्क नको असं म्हणणाऱ्या महिला खासदार लोकसभेतल्या होत्या. मला तुम्हाला मित्रांनो हे सांगायचं आहे. आणि एक हिंदू स्मृतिकारांमध्ये असं पण एक सुभाषित आहे की फिमेल इज अ परपेच्युअल मायनर, ऑलवेज रिक्वायर्स अ गार्डियन. पिता रक्षती कौमार्य लहान वयात, पती रक्षती यौवने मध्यम वयात, आणि पुत्र रक्षती वार्धक्ये म्हातारपणी पुत्र रक्षण करतो, न स्त्री स्वतंत्र वाढती. फिमेल इज अ परपेच्युअल मायनर अँड ऑलवेज रिक्वायर्स अ मेल गार्डियन. ही आपली फिलॉसॉफी हिंदू शास्त्रांची होती. पण कालांतराने इंग्रजांचं राज्य आलं आणि 1937 साली पहिला आमूलाग्र बदल झाला आणि महिलांना 1937 ला रिव्हर्शनरी राईट हा पहिला अधिकार दिला की नवरा वारला असेल तर ती उत्तर अधिकारी होत असेल, पण जमीन जुमला विकण्याचा अधिकार नव्हता. सांभाळण्याचा, धारण करण्याचा, त्या मेंटेनन्सचा, मिळकत युसुफ्रुक एन्जॉय करण्याचा अधिकार महिलेला होता. ही पहिली क्रांती. त्यानंतर जी सगळ्यात मोठी क्रांती झाली ती म्हणजे 1956 ला जेव्हा आपला हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 आला, त्याच्यात सेक्शन 6 जेव्हा आला तेव्हा सर्वप्रथम आपल्याकडे भारतीय महिलांना मिळकतीमध्ये अधिकार क्लास 1 इयर म्हणून मिळायला लागला. तोपर्यंत भारतीय महिलांना 1956 पर्यंत स्वतंत्र मिळकत धारण करण्याचा हक्क नव्हताच. जो काही हक्क होता तो फक्त मेंटेनन्स आणि स्त्रीधन इतकाच मर्यादित होता. 1956च्या कायद्यामध्ये जरी महिलांना न्याय दिलं असं वाटत असलं तरी सुद्धा एक उदाहरण दिलं की तुमच्या लक्षात येईल की तो कायदा सुद्धा कसा अन्यायकारक होता. समजा एखादे वडील असतील, वडिलांच्याकडे समजा आपण असं करूयात की 9 एकर शेतजमीन आहे वडिलोपार्जित, वडिलांच्याकडे वडिलोपार्जित 9 एकर आहे, 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी, असे हे 3 जण आणि त्यांचे वडील, कुटुंबामध्ये 4च जण आहेत. 56चा कायदा असं सांगतो की त्या मुलीला अँसिस्ट्रल प्रॉपर्टी मध्ये पार्टिशन मागता येत नाही, हिस्सा मागता येत नाही, वाट पाहावी लागते की कोणत्या तरी भावाने हिस्सा मागायचा किंवा कुणाची तरी डेथ कुटुंबामध्ये झाली की नॅशनल पार्टिशन होईल. मग एखाद्या भावाने हिस्सा मागितला की 2 भावांना 3 अधिक वडिलांना 3 एकर मिळायची. वडिलांची 3 एकर ही सेपरेट प्रॉपर्टी सेक्शन 8 प्रमाणे ते वारल्यावरती त्याचं विभाजन होत असेल आणि मग त्या 3 एकरापैकी मुलीला 1 एकर आणि ह्या 2 मुलांना पुन्हा 1 एकर, प्रत्येक मुलाला 4 एकर आणि मुलीला 1च एकर, ते सुद्धा वडिलांनी त्यांच्या हयातीमध्ये ती मिळकत जर उडवली नसेल, संपवली नसेल किंवा त्याचं नीट बनवलं नसेल तर त्या महिलेला मिळत असेल.
ऍज ऑफ राईट वडिलांशी भांडून एकत्र कुटुंबामध्ये तिकडच्या महिलेला मिळत नव्हती. हा 56चा कायदा त्याच्यामध्ये असणारा दोष. हा दोष पार्लमेंटच्या हळूहळू लक्षात आला आणि पार्लमेंट लक्षात आल्यावरती आंध्र, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा 4 राज्यांनी हळूहळू कालांतराने महिलांना को-पार्शनरी बनवायला सुरू केलं. 2005 साली जेव्हा लॉ कमिशनचा 174वा रिपोर्ट आला 5 मे 2000 या साली, तेव्हा पहिल्यांदा त्या रिपोर्टच्या मध्ये रिकमेंडेशन आलं की महिलांना आपण को-पार्शनर केलं पाहिजे आणि वडिलांच्या मृत्यूची वाट पाहायची वेळ येऊ नये. ऍज ऑफ राईट वडिलांच्या हयातीमध्ये वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अधिकार मिळावा असं त्याचं रिकमेंडेशन होतं. महाभारताच्या युद्धामध्ये कृष्ण हा 5 गाव मागण्यासाठी जातो धृतराष्ट्राकडे आणि दुर्योधनाकडे की काही नको, युद्ध नको, 5 गाव तुम्ही मला द्या आणि हे युद्ध मी थांबवतो. अशी वकिली कृष्ण सुद्धा काळा कोट न घालणारा वकील, तर तो वकिली करायला जातो. तर दुर्योधनचं फार प्रसिद्ध वाक्य आहे की जमीन 5 गाव ही लांबची गोष्ट आहे, सुईच्या टोका इतकी पण मी जमीन देणार नाही. म्हणजे सुचाग्रम नैव दास्यामी विना युद्धेन केशवा असं तो दुर्योधन. म्हणजे जमिनीचा वाद हा आत्ताच नाही तर अनादी काळापासून चालू असणारा वाद आहे. आपल्या कोर्टातले खटले सुद्धा बहुतांश अशा स्वरूपाचे असतात. म्हणजे रामायणाचा काळ असा होता की जेव्हा सावत्र भाऊ सुद्धा एकमेकांच्या वरती जीवापाड प्रेम करत होते. 1000 वर्षानंतर कृष्णाचा महाभारताचा काळ आला की जेव्हा सावत्र सोडा चुलत भावांचं पण पटत नव्हतं, फक्त सख्या भावांचं पटायचं महाभारताच्या काळामध्ये. 1956 नंतर किंवा 1956 पर्यंत सख्या भावांचं पटत असेल, पण 56चा कायदा त्याच्यात सेक्शन 6 आल्यावरती सख्खा भाऊ हा पक्का वैरी झाला असं आपण कोर्टात पाहतो. आणि 2005 ची जी अमेंडमेंट आली त्या अमेंडमेंटचा इफेक्ट असा आहे की भावाभावांचं तर पटत नव्हतं, पण जो भाऊ बहिणीवरती आपला जीव ओवाळून टाकत असेल तो तिची ओवाळणी आणि रक्षाबंधनाची राखी टाळायला लागला. हे या कायद्याचं परिपाक आहे. 2005 चा तो जो कायदा आहे त्याचे शब्द असे आहेत. कायद्यामध्ये शब्दांना फार महत्व असते. 2 शब्दांच्या कसा अर्थ लावायचा सुप्रीम कोर्टाला 15 वर्ष लागली. 2 शब्द कोणते? सेक्शन 6 2005 चा जो कायदा आहे अमेंडमेंट, सेक्शन 6 जो अमेंड झाला दिल्लीच्या थंडीमुळे जरा कसा 2005 च्या अमेंडमेंटचे शब्द असे आहेत ऑन अँड फ्रॉम. 2 शब्द अँड वगळून टाकून ऑन आणि फ्रॉम याचा अर्थ कसा लावायचा? ऑन अँड फ्रॉम कमेन्समेंट ऑफ द हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 2005, the Hindu undivided family in Mitaksara system, daughter of the co-parishioner shall by birth become co-parishioner. बरोबर ना? shall have same rights in the property as its son. नैसर्गिक दृष्ट्या जरी घरात कन्या रत्न जन्माला आलेलं असेल, 2005 च्या अमेंडमेंटनी आपल्या डोळ्यावरती कायद्याचा चष्मा लावला की मुलगी नाही तिला मुलगाच म्हणायचं प्रॉपर्टी मॅटर्स साठी. तिला मुलासारखेच अधिकार दिले. आधी जे तिला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये पार्टिशन मागता येत नसेल, आता 2005 नंतर ती मुलगी वडिलांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये भावासारखंच भांडू शकून वडिलांच्या इच्छेविरुद्ध आपला हिस्सा घेऊ शकत असेल. मुलगी म्हणजे मुलगा 2005 चा. पण इथं संपत नाही. इतकं सोपं जर का मित्रांनो असलं असतं तर आमची वकिली का चालली असते? सुप्रीम कोर्टात सुद्धा ह्या जे 2 शब्द आहेत ना ऑन अँड फ्रॉम, ऑन आणि फ्रॉम याचा अर्थ कसा लावायचा? इंग्लिश मध्ये सोपे शब्द आहेत, केजी नर्सरी मध्ये शिकवले जातात. सुप्रीम कोर्टाला 15 वर्ष लागली त्याचं विवेचन करण्यासाठी की ऑन अँड फ्रॉम म्हणजे कोणती मुलगी. 2005 साली जिवंत असणारी मुलगी का 2005 साली जन्मलेली मुलगी का आधीपासून जन्मून 2005 ला जिवंत असणारी मुलगी, कोणती मुलगी? ऑन अँड फ्रॉमचा अर्थ कसा लावायचा? आणि त्याच्यामधनं मित्रांनो असं म्हटलं जातं की द पॉवर ऑफ द लॉयर इज इन द अनसर्टनिटी ऑफ द लॉ. 2 अधिक 2 4 असा साधा सोपा सरळ कायदा नसतो, म्हणून तो वकिलाची गरज लागते. तर असंच ह्या सुप्रीम कोर्टात सुद्धा 2005 चा ही अमेंडमेंट जेव्हा चर्चेसाठी आली, 4 महत्त्वाच्या केसेस कायद्याचे विषय क्लिष्ट असतात, मी तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. 4 केसेसचा जन्म सुप्रीम कोर्टामध्ये झाला 15 वर्षांमध्ये.
सगळ्यात पहिलं प्रकाश वर्सेस कुलवती 2016 दोन न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने सांगितलं लिव्हिंग डॉटर ऑफ लिव्हिंग कोपार्शनर मुलगी 2000 म्हणजे ते जे 9/9/2005 ही जी तारीख आहे त्या दिवशी मुलगी जिवंत पाहिजे, वडील हयात पाहिजे आणि जी अँसेस्ट्रल कोपार्शनल प्रॉपर्टी आहे ती अस्तित्वात पाहिजे. हे तीन निकष म्हणजे प्रकाश वर्सेस कुलवती 2016. पण इतका सोपा कायदा नसतो आणि शब्दाचे अर्थ लावायलाही वेळ लागतो. मग प्रकाश वर्सेस कुलवती नंतर दानप्पा वर्सेस अमरच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ओलांडी उडी मारली आणि सांगितलं की मुलगी जिवंत हवी, वडील नसतील तरी चालेल, पण प्रॉपर्टी अस्तित्वात हवी. म्हणजे इथं वडील, मुलगी, प्रॉपर्टी 3 जण हवे होते. पुढच्या वेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुलगी आणि प्रॉपर्टी हवी, वडिलांची गरज नाही. प्रकाश वर्सेस कुलवती, दानम्मा, मग मंगलमन वर्सेस टी.व्ही. राजूची केस आले 2018 साली. पुन्हा सुप्रीम कोर्टाने प्रकाश वर्सेस कुलवतीच्याच उडी मारली की नाही 2 नाही 3 निकष पाहिजे. आणि मग गरज होती की जेव्हा असे कॉन्ट्राडिक्टरी कॉन्फ्लिक्टिंग व्ह्यूज सुप्रीम कोर्टामध्ये असतात तेव्हा मग वरिष्ठांच्या मध्ये जर एकमत नसेल तर कनिष्ठ न्यायालयाने काय करायचं असं भारतभर सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. आणि मग विनीता शर्मा, राकेश शर्मा या केसचा जन्म सुप्रीम कोर्टामध्ये 2020 साली जस्टिस अरुण मिश्रा देखील जन्माच्या द्वारे झाला. मी जसं मगाशी म्हटलं की कायद्याचे शब्द ऑन आणि फ्रॉम या शब्दांचा अर्थ कसं असतं, वकील म्हणून किंवा कायदा करताना आपण जे काही कायदा मंडळ असतं शब्दांवरती फार लक्ष ठेवायचं असतं. संत कबीरांचा एक दोहा आहे. संत कबीर विद्वान संत होते, प्रसिद्ध ख्यातनाम संत होते. त्यांचा दोहा असा आहे, ऐकण्यासारखा, लक्षात ठेवण्यासारखा आहे. ते म्हणतात पाप करे, नीट ऐका, पाप करे ते हरी मिले, पाप करे ते चैन, पाप करे सब कुछ मिले, इसलिए पाप करो दिन रे, दिवसाचं पाप करा. पण माणूस चांगलं बोलला की त्याची दखल नसते. विद्वान माणूस असं एखादं जीभ कसरले की त्याची सगळीकडे दखल घेतली जाते. मग कबीरांच्या ह्या दोह्यामुळे की कबीरांसारखा इतका विद्वान महातम संत जेव्हा पाप करण्यासाठी लोकांना प्रेरित प्रोत्साहित करतोय, लोक खडबडून जागे झाले. त्यांना जाब विचारायला गेले, अहो या ऑन आणि फ्रॉमचा अर्थ सांगा, त्या तुमच्या पाप शब्दाचा अर्थ सांगा. तर कबीर म्हणले, अरे तुम्ही पाहिलं नाही. माझं म्हणणं होतं पाप हा एक शब्द नाहीये. पाप पकडे ते हरी मिले. पा म्हणजे पाय, पकडे म्हणजे पकडल्यावरती हरी मिळतो. अंगात नम्रता असेल, घमंड अहंकार नसेल तर हरी मिळेल, तर सगळं मिळेल असं मला सांगायचं होतं. पाप तुम्ही हे एकत्र वाचलं, हा पा वेगळा करा आणि तो पा तिकडे टाका, हे माझं म्हणणं असं कबीर सांगतात. तर मित्रांनो तसंच सुप्रीम कोर्टाने विनीता शर्मा, राकेश शर्माच्या केसमध्ये सांगितलं की ऑन आणि फ्रॉम म्हणजे द डॉटर बिकम्स कोपार्शनल बाय बर्थ. कोणतीही मुलगी असेल ती आपोआपच कोपार्शनल झाली. एखादी तुमची वयस्कर आत्या 1956च्या आधी जन्मलेली असेल ती पण कोपार्शनल झाली. पण राईट इज ऍक्टिव्ह फ्रॉम 99-2005. पण जो तिचा प्रॉपर्टी मिळकती मध्ये अधिकार मागण्याची जी क्षमता आहे दॅट गेट्स ऍक्टिव्ह, किंवा तो अधिकार तेव्हापासून 9/9/2005 पासून तयार झाला. कोपार्शनल आधीपासून आहे, कधीही जन्मलेली तरीही आहे. अधिकार हा फ्रॉम 99-2005 तयार झाला असं विनीता शर्मा, राकेश शर्माच्या केसमध्ये सांगितलं की डॉटर शुड बी अलाइव्ह, फादर नीड नॉट बी अलाइव्ह, प्रॉपर्टी अँसेस्ट्रल कोपार्शनल प्रॉपर्टी शुड बी इन एक्झिस्टन्स असं या 3 न्यायमूर्तींच्या जजमेंटमध्ये न्याय घोषित करून टाकला. आणि पार्टिशन म्हणजे काय, असे 2च प्रकारचे खटले ट्रायल कोर्टामध्ये असतात की जिथं 2दा डिग्री होते. एक मॉर्गेज जिथं प्रिलिमिनरी आणि फायनल डिग्री असते, आणि एक पार्टिशन जिथं प्रिलिमिनरी जेव्हा फक्त हक्क ठरवले जातात आणि फायनल म्हणजे डिव्हिजन बाय नीड्स आणि बाउंड्स असतं. बरोबर. तर सुप्रीम कोर्टाने याच्यात सांगितलं होतं की जरी पार्टिशनचा खटला 9/9/2000 ला पेंडिंग असेल, प्रिलिमिनरी डिग्री फक्त पास झालेली आहे पण फायनल डिग्री पास झालेली नाही, त्याच्यात सुद्धा कन्येला महिलेला घुसखोरी करता येते आणि आपला हक्क बजावून घेता येईल. फक्त जे काही डिसेंबर 2004च्या 20 डिसेंबर 2004च्या आधी झालेले पार्टिशन आहेत त्या पार्टिशन मध्ये फक्त मुलींना हक्क मागता येत नाही असं या जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या सांगितलं. आता मित्रांनो सांगण्या बोलण्यासारख्या बरेच या हिंदू लॉ मधल्या पण केसेस आहेत. रिसेंट तुम्हाला एक जजमेंट सांगतो की इलिजिटिमेट चाइल्ड वरती सुप्रीम कोर्ट काय म्हणतं. एक शेवटचं तुम्हाला हिंदू लॉचं सांगतो, मग पॉलिटिकल केसेस वर आपण बोलूया.
आणि त्यांना त्याबद्दल जास्त इंटरेस्ट श्रोत्यांना असतो असं माझा एक अनुभव आहे. तर इलिजिटिमेट चाइल्ड म्हणजे अनवरस संतान किंवा इलिजिटिमेट संतान यांना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांच्या आईच्या मिळकतीमध्ये कोणता अधिकार सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर 2023 ला जस्टिस DY चंद्रचूड डॉक्टर चंद्रचूड साहेबांनी दिलेला हा निकाल वाचण्यासारखा निकाल आहे. त्याच्यातला जो पॅराग्राफ नंबर 43 आहे 43 हा तुम्ही नक्की वाचा. तर एका पॅराग्राफ मध्ये चंद्रचूड साहेबांनी उदाहरण देऊन पूर्ण केसला क्लॅरिटी आणली. हिंदू मॅरेज ऍक्ट मधला सेक्शन 5, सेक्शन 11, सेक्शन 12 आणि सेक्शन 16 मॅरेज ऍक्ट सक्सेशन ऍक्ट त्याच्यामध्ये व्याख्या केलेली आहे की जेव्हा लग्न झालेलं असतं तेव्हा एक तर व्हॅलिड लग्न असतं किंवा व्हॉइड असतं किंवा व्हॉइडेबल असतं. बरोबर. व्हॅलिड तर जे काही लग्न आपलं सुरळीत पार पडतं ते व्हॅलिड, तोपर्यंत डिवोर्स होत नाही तोपर्यंत व्हॅलिड. व्हॉइड म्हणजे जेव्हा पहिलं लग्न झालेलं असेल आणि दुसरं लग्न केलं तर दुसऱ्या लग्नाला कायद्याच्या नजरेत अस्तित्वच नाही. दॅट इज व्हॉइड ऍट इनिशियो. व्हॉइडेबल म्हणजे सेक्शन 12 प्रमाणे व्हॉइडेबल म्हणजे जेव्हा तुमचं कन्सेंट हे फ्रॉड किंवा तुमचं प्री कन्सेंट नसेल, फ्रॉड असेल, अशा प्रकारच्या कन्सेंट मध्ये व्हॉइडेबल मॅरेज असतं. कोर्टात अर्ज करून व्हॉइडेबलला व्हॉइड करून घेता येईल. फार इंटरेस्टिंग ही केस आहे आणि लक्ष देऊन ऐकण्यासारखी केस आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ते व्हॉइडेबल आणि व्हॉइड मॅरेजच्या मधनं निर्माण झालेले जन्माला आलेले मुलं अशा इलिजिटिमेट किंवा चंद्रचूड साहेबांनी वापरलेले शब्द फार चांगले आहेत, डीम्ड टू बी लेजिटिमेट. असे डीम्ड टू बी लेजिटिमेट मुलांचा वडिलोपार्जित मिळकतीमध्ये काय हक्क? फार इंटरेस्टिंग जजमेंट आहे. त्याच्यात ते असं सांगतात की सुप्रीम कोर्टामध्ये आधी संभ्रम होता. एक भारत माता वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस सुप्रीम कोर्टापर्यंत आली होती. सुप्रीम कोर्टामध्ये जेनिया किरोटिन नावाची केस होती. या केसमध्ये नीट ऐका, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की प्रॉपर्टी 3 प्रकारच्या असतात. इलिजिटिमेट चाइल्डला आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जो हिस्सा मिळतो तर प्रॉपर्टीच्या व्याख्येच्या अंतर्गत 3 सबक्लॉज किंवा 3 गोष्टी येतात. एक असते वडिलोपार्जित अँसिस्ट्रल प्रॉपर्टी, बरोबर. दुसरी असते पार्टिशन करून वडिलांच्या हातात राहिलेली सेपरेट प्रॉपर्टी आणि तिसरी असते की वडील कुठेतरी नोकरी करतायत, पगार मिळतोय, त्या पगारातून कुठेतरी शेत जमीन किंवा मिळकत घेतली असेल ती असते सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. सुप्रीम कोर्टाचं आधी म्हणणं होतं की फक्त आणि फक्त सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी मध्ये इलिजिटिमेट चाइल्डला हक्क असेल. अँसिस्टर किंवा इमोशनल पार्टिशन नंतर वडिलांच्या हातात राहिलेल्या मिळकतीत मुलीला त्या मुलाला हक्क नव्हता. पण हे जे जजमेंट आता आलेले आहे की रेवन्ना सिद्धप्पा वर्सेस मल्लिकार्जुन हे जे आता 1 सप्टेंबर 2023 चे जजमेंट आहे, या रेवन्ना सिद्धप्पाच्या जजमेंट मध्ये चीफ जस्टिसनी आणि अजून 2 असे 3 न्यायमूर्तींचं जजमेंट आहे. त्यांचं म्हणणं इतकंच सोपं आहे, उदाहरण देऊन सांगतो म्हणजे हा विषय हा मुद्दा समजेल. त्यांचं म्हणणं असं आहे की वडील आहेत, 10 एकर जमीन आहे, एक लेजिटिमेट मुलगा आहे आणि एक दुसऱ्या पत्नीचा म्हणजे व्हॉइड मॅरेज मधून निर्माण झालेला मुलगा आहे. तर जो व्हॉइड मॅरेज मधून इलिजिटिमेट किंवा डीम्ड लेजिटिमेट मुलगा आहे, दुसरा मुलगा, याला पार्टिशन मागण्याचा अधिकार 10 एकरामध्ये नाही. 10 एकराचं पार्टिशन या बाप लेकांच्या झालं, वडिलांना त्यांची 5 एकर जमीन मिळाली, या मुलाला लेजिटिमेट मुलाला 5 एकर पार्टिशननी मिळाली. वडिलांच्या त्या 5 एकराचं जेव्हा सेक्शन 8 प्रमाणे पुढे इंटरस्टेट सक्सेशन होईल तेव्हा ह्याला समान 2.5 एकर आणि त्या मुलाला 2.5 एकर असा हिस्सा हक्क मिळणार. इलिजिटिमेट चाइल्डला 2.5 एकर, लेजिटिमेट चाइल्डला 5 अधिक 2.5 7.5 ही आताची इलिजिटिमेट चाइल्डचं आलेलं रिसेंट हिंदू लॉ मधलं जजमेंट. आता मित्रांनो, हिंदू लॉ असा विषय आहे त्यात मी PhD केली, 500 पानाचं थिसिस बनवलंय, 1-2 दिवस सुद्धा कमी पडते, पण कमीत कमी शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण दुसऱ्या लेक्चरच्या भागाकडे जाऊया, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या कडे येणारे पॉलिटिकल केस. आपण आता हे जे काही सगळं चाललेलं आहे महाराष्ट्रातच नाही, एखाद्या अमुक पक्षाचंच नाही, हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालू आहे. हरियाणामध्ये 1967 साली गयालाल नावाचा एक आमदार होता. गयालाल 2 आठवड्यात 3दा त्यांनी पक्ष बदलले.
हे आयाराम दयारामचे नाव आले ना तिथून आले. तर पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काही खासदारांनी आमदार फुटतात आणि एखाद्या पक्षामध्ये जाऊन विलीन होतात. पण सत्ता अशी गोष्ट आहे की वक्ता मी धनाट्य मीच जगती माझीच रीती खरी कर्तृत्वास पार न मदना बुद्धी माझीच ती सरी सत्ता एकच सगळी जगती प्रतिष्ठा माझीच व्हावी खरी. या सुभाषिताचा अर्थ आहे की पुढे कार्यक्रम असेल वक्ता म्हणून मला बघ पैसे असेल सगळे माझ्याकडे आहेत मान प्रतिष्ठा पद श्रीफळ हार पुष्पगुच्छ सगळं मलाच हे मानवी स्वभावाचं जे वैशिष्ट्य आहे ते सत्तेचं कारण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जगी एकच पद ते आवडे सार्वभौम पद जगामध्ये पैसे नको म्हणणारे माणसं पण सत्तेची नशा अशी आहे की चांगल्या चांगल्यांना ती मोहित करते असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर हे अशा प्रकारच्या ह्या सुप्रीम कोर्टातल्या केसेस ज्या सुप्रीम कोर्टामध्ये येतात की काही ठराविक पक्षातले आमदार फक्त वेगळ्या पक्षात जातात किंवा आम्हीच पक्ष आहोत असं जाहीर करतात. दोन गट तयार करतात आणि आम्हीच पक्ष आहोत हे दृश्य आपण आता तेव्हापासून चालू आहे. एक 4 ते 5 केसेस तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टाच्या मग तुम्हाला अंदाज येईल की अशा प्रकारची कोणती जरी केस समोर आली तर तुमच्याकडे क्लॅरिटी असेल की सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय. तर सगळ्यात पहिली केस म्हणजे किहोटो होलियान वर्सेस जॅक्सन 1992 सालची कॉन्स्टिट्यूशन म्हणजे 5 जजेसची सुप्रीम कोर्टाची केस किहोटो होलियान वर्सेस जॅक्सन ही त्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मधली केस होती. फार इंटरेस्टिंग मुद्दा होता. राज्यघटनेमध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना अशा आमदार खूप पळवापळवी व्हायची त्यांना फुटायचे म्हणून जे अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी काय त्याच्यामध्ये पहिल्यांदा अमेंडमेंट झाली आणि 10वा शेड्यूल हा 1985 साली अमेंड केला 52nd अमेंडमेंट प्रमाणे राज्यघटनेप्रमाणे. आणि हा जेव्हा अमेंड झाला तेव्हा त्यांनी असा नियम केला की आमदार किंवा खासदार 2/3 संख्येने फुटले आणि एखाद्या पक्षाला जाऊन विलीन झाले तरच त्यांचं पद आरक्षित किंवा हे शाश्वत राहील अन्यथा त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात येईल. 2/3 एखादा अपक्ष अपक्ष निवडून आलेला आमदार किंवा खासदार त्यांनी अपक्षच राहायचं असतं. सुप्रीम कोर्टाने ह्या किहोटो होलियानमध्ये सांगितलेलं आहे त्याला अपक्ष म्हणजे लोकांनी अपक्ष म्हणून निवडून दिले तो कोणत्याही पक्षात स्वतःला समाविष्ट करू शकत नाही त्याला स्पीकर डिस्क्वालिफाय करू शकतो. तसंच जे नॉमिनेटेड खासदार आमदार असतात त्यांना 6 महिन्याचा वेळ दिला असतो. 6 महिन्यात तुम्ही ठरवा की कोणत्या पक्षात जायचे 6 महिन्यानंतर पक्षांतर तुम्हाला करता येईल असा हा सोपीचे कायद्याचे प्रोव्हिजन. तर किहोटो होलियानच्या केसमध्ये सरकारने काय केलं होतं की अशा प्रकारचे जे काही 2/3 आमदार फुटले ह्याचा वाद जातो स्पीकर. आपल्याकडे स्पीकर इलेक्शन कमिशन गव्हर्नर आणि सुप्रीम कोर्ट हे सगळे घटनात्मक पद आहेत. तर स्पीकर हा त्याच्यामध्ये क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी असतो त्यांच्याकडे अधिकार असतात आमदार डिस्क्वालिफिकेशनचे. त्यांनी असा घटनेमध्ये बदल करून टाकला पार्लमेंटने इथून पुढे आमदार जर कोणत्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये फुटले तर त्याच्यावरती स्पीकरने फायनल न्यायनिवाडा करायचा. तो न्यायनिवाडा कोणत्याही कोर्टामध्ये चॅलेंज करता येणार नाही. हे सुप्रीम कोर्टाचे हात त्यांनी बांधून टाकले हायकोर्टाचे हात बांधून टाकले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने ह्या 5 न्यायमूर्तींनी अत्यंत उत्कृष्ट जजमेंट दिले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की भारतामध्ये डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. स्पीकर जेव्हा अशा प्रकारच्या पक्षांतर बंदी आमदारांवरती निर्णय घेतो तेव्हा स्पीकर हा काय त्या पूर्ण लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा भाग म्हणून निर्णय घेत नाही तर एकटा स्वतः तो वैयक्तिकरित्या क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून निर्णय घेतो. आणि जेव्हा जेव्हा अशी क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून कोणी निर्णय घेतं तर ते न्याय व्यवस्थेला पारखं ठेवू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा हात पर्यंत पोहोचतो. अली नरिमन साहेबांचं अत्यंत उत्कृष्ट आर्ग्युमेंट मधलं वाक्य असं आहे या किहोटो होलियान 92 सालच्या केसमध्ये. अली नरिमन साहेब तेव्हा कोर्टाला म्हटले होते सुप्रीम कोर्टला की माय लॉर्ड्स हाऊ एव्हर हाय उच्च एनी अथॉरिटी मे बी अंडर द कॉन्स्टिट्यूशन he cannot surpass your lordship when it comes to deciding the judicial matters. राज्यघटनेमध्ये कितीही उच्च पदस्थ असो जेव्हा कायद्याशी निगडीत एखादा न्यायनिवाडा करायचा आहे तर सुप्रीम कोर्टापेक्षा कोणीही
ही सहज असू शकत नाही. त्यानंतर मित्रांनो सेकंड केस मी फार लांबवणार नाही, तुम्हाला इंटरेस्टिंग करून थोडक्यात सांगतो. सेकंड जी केस आहे ती आहे केशराम मेघचंद्र सिंग वर्सेस डेप्युटी स्पीकर मणिपूर. हे मणिपूरचा स्पीकर होता केशराम मेघचंद्र सिंगची ही जी केस सुप्रीम कोर्टात लागली होती आणि ही 2020 ची केस रोहिंटन नरिमन साहेबांची आहे. स्पीकरकडे पॉवर दिलेले आहेत की आमदारांच्या निलंबनाचा विषय लवकरात लवकर निकाली काढा. हुशार स्पीकर असतात ते काय करतात नाही, निकाल लावून एकाच्या कोणाला तरी बाजूने निकाल द्यावा लागतो. ते शांतपणे बसून राहतात आणि मॅटर प्रलंबित ठेवतात. तर स्पीकर असे मॅटर प्रलंबित ठेवतात. ह्या केसमध्ये 2020 साली नरिमन साहेबांनी स्पीकरला झापलं होतं आणि ह्या केशरामच्या केसमध्ये सांगितलं होतं की स्पीकर जरी कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी असेल पण स्पीकरने 3 महिन्याच्या आत, आता हे 3 महिने कुठेही नाही, जे शोधून काढतात 3 महिन्याच्या आत अशा आमदारांच्या अपात्रतेवरती निकाल देणं गरजेचं नाही. आणि सुप्रीम कोर्टाने पुढे असं सांगितलं की एकंदर भारतामध्ये ही जे स्पीकर लोकांचं वर्तन पाहतात, आमचं असं मत आहे असं त्या जजमेंटमध्ये म्हटलंय की इथून पुढे स्पीकरची ही जी आमदारांवरची अपात्रतेची कारवाईची क्षमता आहे स्पीकरकडनं काढून घेतली आणि एखाद्या रिटायर्ड हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तिथं त्या कामासाठी नेमावे. मित्रांनो अशा बऱ्याच केसेस आहेत. आपण एक नबाब रेबिया नावाची केस काय माहिती जी आता सुप्रीम कोर्टाने रिसेंटली मागच्या वर्षी 7 न्यायाधीशांकडे रेफर केलेली आहे. नबाब रेबिया फार इंटरेस्टिंग केस आहे. 2 मुद्द्यांसाठी ही केस इंटरेस्टिंग आहे. नबाब रेबियाच्या केसमध्ये असं असं की गव्हर्नर, पण गव्हर्नर भारतामध्ये असं पद आहे, राष्ट्रपती आणि गव्हर्नर. राज्यघटनेचा आर्टिकल 361 तुम्ही उघडून पाहिला तर गव्हर्नरनी रस्त्यावरती उभं राहून एखाद्याला बंदुकीच्या गोळीने खून जरी केला तरी भारताची न्याय व्यवस्था त्याला अटक करू शकत नाही. नो क्रिमिनल अँड सिव्हिल प्रोसिडिंग्स शॅल बी इनिशिएटेड अगेन्स्ट द गव्हर्नर सो लॉंग एज ही इज इन ऑफिस. जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत कारवाई करायची नाही. गव्हर्नरवरती कोर्टाचा कोणतंही नियंत्रण नाही असं राज्यघटना सांगते. तो एक स्वायत्त अथॉरिटी आहे. ह्या नबाब रेबियाच्या केसमध्ये 2016 सालची ही केस आहे. ही पण कॉन्स्टिट्यूशन बेंचची आहे. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की गव्हर्नर हे जरी कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरी नसले पण राज्यघटनेने त्यांना ताकद दिलेली आहे. तर राज्यघटनेची जर पायमल्ली करणार असेल तर त्या गव्हर्नरवरती सुद्धा आम्हाला न्यायनिवाडा करण्याचा अधिकार आहे. या नबाब रेबिया वर्सेस स्पीकर अरुणाचल प्रदेश या केसमध्ये गव्हर्नरने हुशारी काय केली की त्या अपात्रतेचा किंवा कॉन्फिडन्सचं मोशन पेंडिंग असताना ते हाऊसचं सेशन प्रीपोन करून टाकलं. आमदारांचं जे हाऊस बसतं, विधान परिषद बसते, त्या हाऊसला जेव्हा आपण कॉल अपॉन करतो ते तो अधिकार गव्हर्नरला असतो. पण कधी कॉल अपॉन करायचं हे शेवटी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सांगतात. गव्हर्नरने त्यांचा सल्ला लक्षात न घेता स्वतःचा अधिकार वापरला आणि पार्लमेंटच्या हाऊसचं सेशन असेंब्लीचं सेशन प्रीपोन करून घेतले. सुप्रीम कोर्टासमोर असा मुद्दा होता की गव्हर्नर असं करू शकतात का? सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं गव्हर्नर इज द कॉन्स्टिट्यूशनल हेड. Ministers and the chief minister is the head administrative head. They represent the democratic vote of the people. लोकांचं मतदान घेऊन ते निवडून आलेले आहेत. गव्हर्नर हा फक्त राज्यघटनेने नेमलेले प्रमुख आहेत. गव्हर्नरला अशी कारवाई करता येत नाही. दुसरं, ही केस का महत्वाची आहे नबाब रेबियाची? तर मित्रांनो, नबाब रेबियाच्या केसमध्ये असा मुद्दा कोर्टासमोर आला होता की स्पीकर ज्याच्यासमोर दोषी आमदार बसलेले आहेत, ह्या स्पीकरचं जर का खुर्ची डगमग करायला लागली आणि ह्याची जर का रिमूव्हलची कारवाई पेंडिंग असेल मग स्वतःची खुर्चीचा भरोसा नाही आणि तुम्ही लोकांची खुर्ची घालवायला चालते. अशा केसमध्ये नबाब रेबियाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं जेव्हा स्पीकरच्या डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा पेंडिंग असेल तेव्हा स्पीकर हा त्या आमदारांना डिस्क्वालिफाय करण्यापासून त्या अधिकारापासून वंचित होत जातो. स्पीकरला तो अधिकार राहत नाही. आता ह्याचा परिणाम असा झाला की जेव्हा एखाद्या आमदारावरती कारवाई करायची असेल त्याने फक्त अर्ज देऊन टाकायचा की स्पीकरला एकदा हटवा. स्पीकरला हटवा मग त्या आमदारांवरची कारवाई नबाब रेबियाच्या केसप्रमाणे आपोआपच स्थगित होऊन जायला लागली आणि हे चंद्रचूड साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी
नबाब रेडियाची जी केस आहे ती 7 न्यायाधीशांच्याकडे वर्ग करून टाकतात. स्पीकरचं जरी पेंडिंग असेल तरी सुद्धा त्याच्याकडे पावर असाव्यात अशा मताने त्यांनी ते शेवटच्या प्रयत्न केले. 5वी आणि शेवटची आणि महत्वाची केस तुम्हाला सांगतो की एक नागरिक म्हणून आपल्याला ते माहित असायला हवं. सध्या असं होतं की आमदार फुटत नाही, 2/3 फुटले आणि वेगळ्या पक्षात सामील झाले तर त्यांचं आमदार किंवा शासन राहतं. हे तर कायदा सांगतो, आपण डिस्कस करू. हुशार आमदार असं करतात ते फुटत नाही, त्या पक्षामध्ये 2 गट करून टाकतात आणि आमचा गट म्हणजे पक्ष असं ते जाहीर करतात. जे आपण परिस्थिती सध्या पाहतो, वेगवेगळ्या राज्यात पाहतो. याच्यावरती सुप्रीम कोर्टाचं लँडमार्क जजमेंट आहे. सादिक अली 1971 साली सुप्रीम कोर्टाने सांगितलंय आमदार जर फुटले नाही आणि पक्षातच 2 गट करून सांगायला लागले की पक्ष आमचा, असे दोघांच्या अंतर्गत वाद लावला गेले तर इलेक्शन कमिशनच्याकडे हा वाद जातो आणि इलेक्शन कमिशनची ट्रिपल टेस्ट वापरायची असते. 3 मुद्दे इलेक्शन कमिशनने लक्षात घ्यायचे असतात. पहिला मुद्दा म्हणजे त्या टेस्ट मधला की त्या पक्षाची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरून कोणत्या गटाचं वजन आहे. दुसरा मुद्दा पक्षाची जी नियमावली आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला अनुसरून कोणत्या 2 गटांचं वर्तन आहे ते तपासायचं इलेक्शन कमिशन. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या 2 गटांच्या पैकी जास्त आमदार, खासदार आणि पक्षाचे मेंबर्स जास्त कोणत्या गटाकडे आहेत हे इलेक्शन कमिशन तपासायचं आणि मग ठरवायचं कोणत्या गटाची मालकी त्या पक्षावरती असणार. मित्रांनो, ही अशी वेगवेगळे राजकीय केसेस आहेत. राजकारणाचे मी तुम्हाला कसं सांगितलं की मी एक वक्ता म्हणून जेव्हा जेव्हा लेक्चर देतो तेव्हा राजकीय केसेस असल्या की बेगणारा श्रोता सुद्धा डोळे लक्ष देऊन ऐकायला लागतो. राजकारणाचं वैशिष्ट्य असं आहे, लॉर्ड ऍक्टन ज्युरिस्प्रुडन्स ते असं सांगतात की पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्यूटली. तुम्हाला आता थोडंसं वेळ आहे का? विषयांतर वक्ता बऱ्याच वेळा न जाणकारपणे तो विषयांतर करतो. माझं तसं होत नाही, मी जाणून विषयांतर करत असतो. तर तुम्हाला मी ह्या राजकारणाबद्दलचे तुम्हाला असा किस्सा सांगतो की तुम्ही ती हनुमान चालीसा वाचला. मला छोटा मुलगा 7 वर्षाचा घरी पाठ करत होता हनुमान चालीसा. तुलसी रामायण, तुलसीदास, गोस्वामी तुलसीदासांचा रामचरितमानस आणि हनुमान चालीसा ते असं की जय हनुमान ज्ञान सागर जय कपीस पूजा कर रामदूतातले बलराम अंजनी पुत्र पवन सुतनाम असं मोठं आहे. मला एक पाठ झालं त्याच्यातली जी 14 नंबरची ओवी किंवा चौपाई आहे नीट आहे का, त्याच्यात तुलसीदास हनुमानाचं वर्णन असं करतात की रघुपती जी ने बहुत बढ़ाई, मीच नाही रामाने सुद्धा तुझी पढाई केली हनुमान की तुम मम प्रिय भरत ही समभाई. यार हनुमानाने तर मी कौतुक करतच आहे, पण रामाने सुद्धा साक्षात प्रभू रामचंद्राने पण कौतुक केलं. काय म्हणतात रामचंद्र की हनुमान मला माझ्या जीवापेक्षा जास्त जो प्रिय आहे भरत, त्याच्या इतका मला तो प्रिय आहे. खरं तर रामाने काय म्हणायला हवं, तुम्हाला लक्ष्मणा इतका प्रिय आहे. बरोबर. एक असं आहे वनवास रामाला झाला, लक्ष्मणाने वनवास मोडून घेतला की भावाला त्रास होतो. बरोबर. जगामध्ये प्रत्येकाची सावली काळी आहे. राम एकमेव असा होता की त्याची सावली पांढरी होती, त्याचं नाव लक्ष्मण. भाऊ रस्त्याने चालताना काटे येऊ नये म्हणून तो हाताने काटे सारवत असे, असा हा लक्ष्मण भाऊ. तो रामाला जवळचा असा भाऊ. तुम्हाला एक कविता वेळ आहे, कविता एक सांगतो इंटरेस्टिंग 2 मिनिटाची कविता आहे. कविता अशी अशी जेव्हा रामाचा आणि लक्ष्मणाचा जन्म होतो एका पाळण्यात त्यांना ठेवण्यात येतं. लक्ष्मण मोठ्या मोठ्याने रडायला की मला माझ्या मोठ्या भावाबरोबर तुम्ही बरोबरीला कसं काय बसवलं, त्याच्या पायाजवळ मला बसवलं. कविता अशी आहे की पालने रामची लखन मिटाए, लक्षात येते पालने रामची लखन मिटाए लेटते ही करून असं राम चुप होतो. राम टाकता टाकता शांत बसले, बाळ शांत बसले. पर लक्ष्मण मुझे ऐसा देख रोए उनको रोता देख धरती गगन चुप. राजवेद आए डॉक्टर, राजवेद आए कोई रोग ना बता सकता. ज्योतिषी जाके यत्न कर सब चुप हो गए. ये थांबायचं कसं. फिर गुरु ने उठाया लक्ष्मण को और राम के चरण में लिटाया, तब लक्ष्मण चुप हो गए.
म्हणजे रामाच्या पायाजवळ बसणारा हा लक्ष्मणासारखा भाऊ हा रामाला इतका प्रिय नव्हता जितका भरत होता. याच्या मागचं कारण काय? मित्रांनो, रामालाही माहिती होतं की भावासाठी जीव देणारा भाऊ हा सत्ययुगात त्रेतायुगात आता 1956चा कायदा आहे, कलियुगात सुद्धा होता. रामाकडे लक्ष्मण होता तर रावणाकडे तो कुंभकर्ण होता. भावासाठी जीव देणारा, भावासाठी जीव देणारा भाऊ शरीर, पण सत्ता नको म्हणणारा भाऊ कलियुग सोडायचा. सत्ययुगात आणि रामाच्या युगात सुद्धा असंभव होता. ते भरतामध्ये होते की आलेली सत्ता सुद्धा त्याने नाकारली. म्हणून राम म्हणतात की हा दैवी गुण आलेला माझा भाऊ आहे आणि हा मला जास्त प्रिय आहे. तर मित्रांनो, असे हे बरेच सांगण्या बोलण्यासारखे किस्से असतात. एक तास जवळजवळ होत आलेला आहे. उत्कृष्ट राज्यकर्ता कसा असावा, बरेच चर्चा झाली. एक तास जवळजवळ होत आला. उत्कृष्ट राज्यकर्ता कसा असावा, मला असे वकिली आणि कायदा सुद्धा वाचनाची पाठांतराची आवड आहे. मी एक औरंगजेब लाल किल्ल्यामध्ये आग्र्याच्या अशा 2 ठिकाणी राहणारा औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांच्या त्याच्या मुलाला सांगतो, जो शेजादा होता औरंगजेबचा, औरंगजेब त्याच्या मुलाला शिवाजी महाराजांचं कौतुक करतो. त्याचं स्वागत हे काही कोणत्या कवीने तयार केलेलं आहे असं नाही, इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. औरंगजेब त्याच्या मुलाला सांगतो शेजाद्याला, वाक्य असे आहे, हा तौबा तौबा क्यों फतेह हासिल होती है शिवाजी, हमारी तरफ फौज बारूद तोपखाना खजाना आती घोड़े, शिवाजी के पास कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है। क्यों क्यों ये मालूम नहीं कैसे? चंचल कभी समझ ही नहीं पाता। औरत, शराब, नाच गाना, शिकार, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर कभी सिवा को समझ ही नहीं पाता। सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और सरबराही बने, जंग के बहरीन ताबीर की है और उससे ज्यादा जी जाने वाले लोग तैयार किए। हमने सिवा के सरदारों को लाखों की जागीर लालच दी, पर उन जाबाज सरदारों ने हमारे जागीर के ऊपर थूक दिया। सिवा के सरदार झुकते नहीं, थकते नहीं, रुकते नहीं और बिकते ही नहीं। शिवाजी अपने दुश्मनों के लिए चालाक है, पर उसका चाल चलन दूध की तरह साफ सूरज के तरह चमकता है। वो अपने दुश्मन के लिए मजहब, मस्जिद, मौलवी, फकीर और की इज्जत करना जानता है, भी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरफ से आसमान छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब हैं, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। शहजादे अगर हुकूमत करनी है तो सिवा जैसा, सिवा औरंगजेब साधा माणूस होता मित्रांनो. इंग्रज जेव्हा भारत सोडून गेले 1950 सालच्या आसपास, 1950 ला इंग्रजांची संख्या 1 लाख, 1 लाख लोकांनी 30 कोटी लोकांच्या वरचे राज्य आहे, तेव्हा भारताची संख्या 30 कोटी होती. शिवाजी महाराज आणि औरंगजेब जेव्हा होते 250 वर्षापूर्वी, तेव्हा भारताची लोकसंख्या आपली 10 कोटी कमी असेल, 15-20 कोटी होती. औरंगजेबाचं घोडदळ आणि पायदळ 5 लाखाचं होतं. 20 कोटी लोकसंख्या भारताची आणि त्याच्या एकट्याकडे सैनिक 5 लाख होते. पृथ्वीच्या पाठीवरती फिरणारं सगळ्यात मोठं सैन्य औरंगजेबाचं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धी कौशल्याच्या पुढे आणि महत्वाचं चारित्र्यापुढे इतका बलाढ्य राजा सुद्धा नव्हता होता. हे आपल्या राज्यकर्त्यांची खासियत आहे, आपल्या मातीतल्या राजाची खासियत आहे आणि ह्या अशा संस्कारांची आजच्या राज्यकर्त्यांना मित्रांनो, आता बोलण्यासारखी कविता सांगण्यासारख्या बऱ्याच कविता असतात. मला शेवटचं गोष्ट सांगतो आणि समारोप करतो. मला एक प्रश्न काय विचारला जातो, तुम्ही पीएचडी काय का वकील झालं, एलएलबी झालं, वकील करता येतं, तरी मी एलएलएम केलं, परदेशात जायची गरज नव्हती, कुठेही चांगले मार्क. सुप्रीम कोर्टात गेलो, तिथे एक परीक्षा असते ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड, ती परीक्षा खूप चांगल्या मार्काने पास झाली.
आता संपलं ना, पैसे कमवते, वकिली चालू PhD करून अजून त्याच्यात असं काय नाही, असं मला प्रश्न वारंवार वकील मित्र विचारतात, PhD करून काय नाही. तर दोन गोष्टी काय, मी लहान असल्यापासून तुकाराम महाराजांचं एक वाक्य मला लहानपणापासून खटकायचंय. तुकाराम महाराज म्हणतात, समर्थाची या पोटी आम्ही जन्मलो करंडी. समर्थाची या पोटी म्हणजे आपला मूळ ज्ञानाने श्रीमंत असावा आणि आपल्या मूळचा विद्यार्थी ज्ञानाने दरिद्री असावा, याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही असं तुकाराम महाराज सांगतात. माझे गुरु सुधाकर आवाडसर समोर बसले, त्यांना कुठं ओळख करून देताना हा अरविंद नावाचा माझा विद्यार्थी लाज वाटू नये म्हणून किमान आपण जास्तीत जास्त ज्ञान आणि दुसरं तितकंच महत्वाचं काय, कसं आहे मित्रांनो, ज्ञान हे अथांग महासागरासारखं आहे. अथांग महासागरासारखं ज्ञान आहे. PhD किंवा कोणती डिग्री म्हणजे त्याच्यातनं ओंजळभर पाणी घेतलं, असं हातात ओंजळीत पाणी घेतलं आणि आमच्यासारख्यांना अहंकार काय येतो, PhD कायद्यातली सगळ्यात उच्च पदवी. कसला अहंकार, ओंजळीचा. अरे समुद्र इतका मोठा आहे, ओंजळीतलं पाणी आणि आपण अहंकार करतो की समुद्रावरती आपण मक्तेदारी केली. आमच्यासारख्या पदवीधरांना जेव्हा जेव्हा अहंकार होतो, ज्ञानेश्वर महाराज आडवे येतात. पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की असं जे अगाध, जिथं वेडावती वेग तिथं अल्पमी मती काय होईल, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याचा अर्थ असा आहे की इतकं ज्ञान अखंड आहे, अनंत आहे आणि अथांग आहे की त्याच्यासमोर माझ्यासारखा, ज्ञानेश्वर सांगतात, माझ्यासारखा एक व्यक्ती हा अल्पबुद्धीचा आहे. कोण सांगते, ज्ञानेश्वर महाराज. मित्रांनो, ज्युनियर तर सोडा, समोर बसलेल्या सिनियर मंडळींना मी विनंती करेन, आज प्रयोग करून बघा. ज्ञानेश्वरीचं पुस्तक घ्या, कोणतेही 10 वाक्य, कोणतंही पान उचकटा, कोणतेही 10 वाक्य ज्ञानेश्वरीचे वाचा. 10 मिनिटं डोळे बंद करा. एका बैठकीत साध्या 10 वाक्यांचा अर्थ सुद्धा आपण लावू शकत नाही की ती खोल गेलेली आहे विद्वत्तेच्या अर्थाने. अशी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर ज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहोचले होते. ते नावाने ज्ञानेश्वर आणि ज्ञानाचे ईश्वर झाले होते. ते म्हणतात की मी अल्पबुद्धीचा आहे. आमच्यासारख्यांना सांगतात, म्हणजे आमच्यासारख्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, कितीही पदव्या मिळाल्या तरी ही ज्ञान हे अखंड आहे. कळण्यासारखं अजून बरंच काही आहे. आपल्याला बरंच काही कळत नाही. PhD झाल्याचा हा फायदा आहे की ज्ञान अखंड आहे, बरंच काही कळून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला काहीच कळत नाही. PhD झाल्यावर मला कळायला लागलं. हे 2 कारण असे आहेत की ज्याच्यामुळे आपण सर्वांनी आज मला इथे बोलवलं, अध्यक्षांनी सत्कार केला. हे तर तसं पुणेबार म्हणजे माझा माहेरचाच सत्कार आहे. माहेरचा माहेर याला वेगळा अर्थ असतो, पण माझा तुम्ही माहेरच्या लोकांनी सत्कार केला. जरी सुप्रीम कोर्टामध्ये मी असतो, गल्लीपासून दिल्ली असा जो शब्द प्रयोग, माझ्या गल्लीपासून लंडन पर्यंत लेक्चर झालेले आहेत. पण पुणेबारच्या अशोका हॉलमध्ये जेव्हा जेव्हा मी उभा राहतो तेव्हा तेव्हा एक वेगळी बोलणी असते, कारण तिथं बोलावा हा बाहेरचा असतो, आपल्या माणसांचा असतो. मला मित्रांनो एवढं सगळं माझं धन्यवाद सर. आज पुणेबार असोसिएशनच्या वतीने एका बुद्धिवंत म्हणजे डॉक्टर अरविंद सुधाकर आव्हाडसरांचं व्याख्यान आयोजन केलं होतं. त्यांनी खूप माहिती दिली. जगाच्या पाठीवर सुप्रीम कोर्टचं काय महत्व आहे, हिंदू फिलॉसॉफी, हिंदू लॉ कसा आला आणि त्याच्यात कशी कशी बदल झाले याची अतिशय सुंदर माहिती दिली. तसेच शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण फार सुंदर पद्धतीने दिली. त्याबद्दल सर पुणेबार असोसिएशनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आज वेळ काढून सर्व नामवंत जे शिक्षक बंधू भगिनी आज उपस्थित झाला या कार्यक्रमाला, त्याबद्दल मी पुणेबार असोसिएशनच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमाची YouTube लिंक थोड्या वेळ प्रसिद्ध होईल ग्रुप्सवर, तर सर्वांनी त्याचा बाकीच्यांनी लाभ घ्या. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.
तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या असेल तर विचारू शकता. व्यासपीठावर मांडवर आणि समोर बसून वकील तुमच्या सर्वांच्या आपल्या प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये नामं वाढल्यामुळे वकिलांना काम मिळालं पाहिजे. महिला आणि पुरुषांना संदर्भात पिटिशन दाखल केलं तर सुप्रीम कोर्टात बंद होतं. त्याचा याच्यावर विचार वापरा. आजचा कार्यक्रम संपला असं विषय.